नमस्कार, मी राजेश अलकर. लोकशाही निर्मिती या विशेष चर्चेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अमृता, साहिर, इमरोज हे एक नाटक आहे आणि अमृता, साहिर, इमरोज हे तीन वेगवेगळे पात्राने तिघांना एकत्रित करून एक नाटक हे जळगावला निर्मिलं गेलं आणि ते संपूर्ण देशात सर्व भागामध्ये ते प्रसारित झालं. म्हणजे गोव्यापासून तर काश्मीरपासून तर जळगावपासून तर संपूर्ण सगळ्या राज्यांमधल्या पंजाबमधले 3 कॅरेक्टर आणि ते तिघांच्या कॅरेक्टरवरती जळगावमधल्या शंभू पाटील यांनी लिहिलेलं हे एक नाटक संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये चांगलं गाजतं आहे आणि 25वा प्रयोग लवकरच या जळगाव शहरामध्ये होतो आहे. काय हे नाटक आहे, या नाटकातली भूमिका ज्या पात्र ज्यांनी केलेली आहेत त्यांची कशा प्रकारची कामं त्यांनी त्याच्यामध्ये केलेली आहेत, कशा प्रकारचा अभिनय त्यात केलेला आहे, हे सगळं आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. या नाटकाचं दिग्दर्शन करताना त्यांनी कोणती भूमिका त्याच्यामध्ये बजावलेली आहे, त्या कशा पद्धतीने त्याचं दिग्दर्शन केलं आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आपल्या या आजच्या चर्चेमध्ये ज्यांना आपण आमंत्रित केलं त्या नाटकातले दिग्दर्शक आहेत मंजुषा भिडे. त्यानंतर अमृताची जी मुख्य भूमिका आहे ती अभिनय ज्यांनी केलेला आहे ती हर्षदा कोल्हटकर यासुद्धा आज आपल्याबरोबर आहेत. अमृताची ज्येष्ठ अमृता याची भूमिका करणाऱ्या जयश्री पाटील आणि सोनाली पाटील या दोघंसुद्धा आज आपल्याबरोबर या चर्चेमध्ये आहेत. आणि या सगळ्या संपूर्ण नाटकाला ज्यांच्या निर्मितीचं सहाय्य जे करतात ते त्या प्रतीक्षा कल्पराज यासुद्धा आज आपल्याबरोबर आहे. आणि याचं सगळं जे प्रमुख आहे या संपूर्ण सगळ्या नाटकांची जिथे प्रयोग होणार आहेत त्या प्रयोग कुठे करायचा, कशा पद्धतीने करायचा, त्याची रचना कशी असावी, हे सगळं जे करतात ते हर्षल पाटील. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने या सगळ्यांचं या अमृता, साहिर, इमरोज या नाटकाचे संबंधित असलेल्या सगळ्यांचं आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. नमस्कार. सुरुवातीला अमृताची जी मुख्य भूमिका करते ती हर्षदा कोल्हटकर हिच्याकडनं आपण जाणून घेऊया की ही अमृता कोण होती, तिचं काय पात्र आहे, कशा पद्धतीने ते आपण या नाटकामध्ये आपण सुद्धा तो अभिनय करतात याविषयी तिने आपल्याला सुरुवातीला सांग. सुरुवातीला मला असं वाटलं की म्हणजे जेवढं अमृताबद्दल शंभू सरांकडनं ऐकलं किंवा या पूर्ण पात्राची जी स्टोरी ऐकली त्यातनं असं वाटलं की आपल्याला बोल्ड दिसायचं आहे, कारण ती बोल्ड होती. पण जसं जसं हळूहळू आम्ही नाटकाचे प्रयोग करत गेलो त्यात असं जाणवलं की बोल्ड तिच्या ॲक्शन्स होत्या, तिने जे पण निर्णय घेतले ते बोल्ड होते. त्याच्यासाठी दिसणं आणि तसं असणं गरजेचं नाही आहे. सो तिच्या निर्णयांची ती जी जबाबदारी घेते ते मला खूप जास्त आवडलं. आणि त्यातूनच मला एक गोष्ट गवसली की स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक मला कळत आणि तो मला खूप जास्त महत्त्वाचा वाटतं. अमृता हे पात्र काय, म्हणजे ती ॲक्च्युअल काय आहे, ती व्यक्ती कोण होती आणि त्यावरती केंद्रीभूत असलेलं हे सगळं नाटक आहे. तर हे कशा पद्धतीचं आहे आणि ते दिग्दर्शन करताना तुम्ही कशा पद्धतीचं दिग्दर्शन त्या ठिकाणी तुमची दिशा कशा पद्धतीची असते किंवा काय आहे या नाटकामध्ये जरा सविस्तर सांग. अमृता प्रीतम एक उत्तम लेखिका म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेच. तिचं साहित्य सगळ्यांनी वाचलेलंच आहे. रसिदी तिकीट म्हणा, पिंजर म्हणा, आपण अनेक पुस्तकं तिची वाचली आहे. पण एक चर्चा करताना नारायण सर, बाविस्कर सर असतील, हर्षद असेल, शंभू सर असतील, यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करताना सरांनी विषय मांडला की आपण याच्यावरती एक नाटक करूया. आणि त्यांनी ते नाटक लिहिलं की मला अशा पद्धतीने अमृताला मांडायचं आहे, मी अशा प्रकारे लेखन केलेलं आहे. आम्हाला सगळ्यांना तो विषय खूप भावला, कारण अमृताचं साहित्य सगळ्यांना माहिती आहे, ते आम्हाला आणायचं नव्हतंच नाटकामध्ये. सरांना पण आणायचं नव्हतं. आणि सरांनी जेव्हा तो विषय आम्हाला सांगितला आम्हाला सगळ्यांना एवढा भावला तो विषय की येस आपल्याला हे करायचं आहे. आणि मग तिथून सुरुवातीला आम्ही याच्यावरती अभिवाचन केलं, कारण 2017 साली आमचा अभिवाचन महोत्सव व्हायचा 7 दिवसांचा परिवर्तनचा. मग तेव्हा ठरवलं की आपण याच्यावर अभिवाचन करूयात. मग अभिवाचन जेव्हा आम्हाला केलं आणि त्याचा प्रतिसाद पाहिला लोकांचा, ती लोकांना एवढं भावलं. मग तेव्हा विचार आला की अरे आपण याच्यावरती नाटक का नाही करू. आणि मग आम्ही नाटकाच्या अँगलनी त्याच्यामध्ये थोडेसे फेरफार केले स्क्रिप्टमध्ये सरांनी लेखक म्हणून. आणि मग त्याच्यावरती आम्ही प्रोसेस सुरू केली आणि मग ते नाटक बसवायला सुरुवात केली. आणि तिथून आम्हाला अमृता अशी उलगडत गेली. हे नाटक म्हणजे स्वातंत्र्य आणि प्रेम ह्याविषयी बोलतं. स्वातंत्र्य आणि प्रेम या एकाच नाण्याच्या 2 बाजू हे सांगतं. त्याच्यानंतर अमृता, साहिर आणि इमरोज या तिघांमधलं निस्सीम प्रेम, म्हणजे अमृताचं साहिरवरचं असलेलं निस्सीम प्रेम किंवा इमरोजचं अमृतावर असलेलं निस्सीम प्रेम, निरपेक्ष प्रेम काय असतं
आणि ते कसं करावं हे सांगणारं नाटक म्हणजे हे अमृता, साहिर आणि इमरोज. ते आम्हाला हा संदेश या नाटकातून द्यायचा होता. आणि तो जवळपास म्हणजे लोकांच्या जेव्हा आम्ही प्रतिक्रिया ऐकतो, लोक येऊन भेटतात की मला सुद्धा असा एखादा इमरोज भेटायला हवा होता, असे जेव्हा बायका येऊन बोलतात, तेव्हा वाटतं की नाही, खरंच आपण काहीतरी या नाटकाने लोकांना दिलं आहे. आणि एक तरल नाटक आहे, काव्यात्मक नाटक आहे, त्यामुळे लोकांना ते खूप भावतं. म्हणजे दुःखी होत नाही लोक, त्याच्यातनं एक छान अनुभव घेऊन जातात आणि वेगळ्या दुनियेत घेऊन जातात. हे वेगळ्या दुनियेत नेणारं जे नाटक आपल्याला आता मंजुषा त्यांनी सांगितलं. हर्षाजी, तुमच्याकडे तुम्ही हे सगळं नियोजन प्रत्येक ठिकाणचं करतात, तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळ्या प्रत्येक ठिकाणी नाटक होतं आहे. आपण आतापर्यंत जेवढी नाटकं ही सगळ्या ठिकाणी झाली, तुमचा अनुभव कसा आहे आणि ते किती पात्री आहेत, किती त्याच्यामध्ये अंक आहेत, त्याची स्टेजवरची रचना कशी असते, तुम्हाला प्रत्येक ठिकाणचा अनुभव कसा आहे, कुठे कुठे आपण हे नाटक केलं, जरा या नाटकाच्या नियोजनासंदर्भात सविस्तर आमच्या दर्शकांना सांगा. सुरुवातीला मराठीमध्ये हे नाटक आलं आणि अमृता, साहिर, इमरोज, एकूण भारतीय साहित्यामध्ये अमृता प्रीतमचं एक वेगळं वलय आहे. एक पंजाबी लेखिका म्हणून फक्त पंजाब या प्रांतापुरतीच अमृता सीमित नाही, तर या देशात तर अमृताचं नाव पोचलं, जे साहित्य पोचलं, पण जगभर अमृताचं साहित्य वाचलं जातं या अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये. आणि मला सांगायला आनंद वाटेल की इतकी थोर लेखिका, कारण ती लेखिका म्हणून थोर तर आहेच, पण माणूस म्हणून पण थोर आहे. आणि जर थोर पण काय तिच्या साहित्यात जाणवतं, तिच्या आयुष्यात जाणवतं. हे नाटक अमृताचं साहित्य पोचवण्यासाठीचं नाही आहे, तर एक बाई म्हणून, लेखिका म्हणून ती काय आहे, तिचं जगणं काय आहे, ते जगणं सांगणारं, अनुभवणारं आणि सादरीकरण या नाटकाच्या माध्यमातून केलं जातं. यामध्ये फक्त ही अमृताचीच गोष्ट नाही आहे, तर अमृतासोबतच तिच्या आयुष्यात आलेला साहिर लुधियानवी गीतकार म्हणून, शायर म्हणून संपूर्ण सिनेसृष्टीला माहिती आहे. तो किती मोठा आहे, त्याच्या आयुष्यावर काही फिल्म पण आलेल्या आहेत. पण साहिरचं वेगळेपण सुद्धा या नाटकात दिसतं. आणि या दोघांसोबतच त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये आणखी एक व्यक्तीचा प्रवेश होतो आणि तो म्हणजे इमरोज चित्रकार म्हणून सगळ्यांना माहिती आहे, पण चित्रकार असला इमरोज त्याचं संपूर्ण आयुष्य त्याने अमृतामय करून टाकलं. नेमकं ते अमृतामय काय आहे, तर हा संपूर्ण त्रिकोण आहे. आणि हा त्रिकोण मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीला, कारण कुठलंही नाटक केल्यानंतर ती एका प्रयोगात सापडेल असं काही नाही, तर त्याचे प्रयोग केल्यानंतर ते लोकांना आवडू लागलं आणि असं वाटायला लागलं की अरे हे फार महत्त्वाचं आहे आणि आपल्या सगळ्यांना जे म्हणायचं आहे. कारण आतापर्यंत परिवर्तनचे जे काही उपक्रम झालेत, तर हे महिलांच्या प्रश्नाला केंद्रीभूत ठेवून, महिलांच्या वेगवेगळ्या समस्या घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृतींची निर्मिती झाली असेल. मग अपूर्णांकसारखं नाटक असेल, नली असेल, विस्कीबाई असेल, कुरुक्षेत्रानंतर असेल, त्यानंतर अमृता, साहिर, इमरोज आहे, बहिणाबाईसारखं संगीतमय कार्यक्रम आहे. हे सगळे कार्यक्रम आणि हे निर्मिती परिवर्तनच्या आहेत. तर याचे प्रयोग काय झालं आहे की परिवर्तन ही फक्त आता जळगावपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर परिवर्तनचे जे वेगवेगळे उपक्रम आहेत आणि ते इतके चांगले व्हायला लागले की आम्हाला बाहेरून सुद्धा आमंत्रण यायला लागले. आणि मग अरे तुम्ही हे नाटक छान करतायत याच्याविषयी आम्ही प्रतिक्रिया वाचतो, कारण लोक लिहायला लागले. कारण आम्ही जेव्हा कोकणात प्रयोग केले, शिरगावला प्रयोग केले, तर तिथल्या लोकांनी फेसबुकवर लिहिलं, अनेक लोकांनी ते दुसऱ्यांनी वाचलं. म्हणजे आता परवाच नाशिकला प्रयोग झाला आणि नाशिकला प्रयोग झाल्यानंतर अनेक ग्रुपवरती व्हायरल झालं, कारण तो फक्त महिलांसाठीचा प्रयोग होता. म्हणजे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांचा मेसेज आला की अरे हा प्रयोग मुंबईत कधी असेल मला सांगा, मला ते नाटक पाहायचं आहे. म्हणजे नावापासूनची उत्सुकता आणि अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत गेल्या की नेहमीप्रमाणे नाटकाची एक चौकट असते, ठरलेल्या गोष्टी असतात, पण हे नाटक मात्र तसं नाही. तर हे नाटकाच्या टिपिकल अशा सगळ्या चौकटी मोडणारं आणि एक वेगळे आयाम देणारं हे नाटक निर्माण झालं आहे. ते त्याचं सगळं श्रेय दिग्दर्शिका मंजुषा भिडे मॅमला आहेत, इथल्या सगळ्या कलावंतांना आहे. आणि जे ती निर्मिती तर आम्ही केली असली तरी कलावंतांनी आणि शंभू सरांनी ज्या एकरसून एक इन्व्हॉल्व होऊन जे नाटक निर्माण केलं, त्या नाटकाचा परिणाम असा झाला की आज अनेक बायका आणि जेव्हा ते नाटक बघतात तर प्रत्येकीला असं वाटतं की अरे आमच्या प्रत्येकामध्ये एक अमृता आहे, आम्हाला इमरोज कधी भेटेल किंवा असा साहिर कधी भेटेल. अशा सगळ्या खूप गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणचे अनुभव ऐकायला मिळालेत, वाचायला मिळालेत. आणि तुम्हाला सांगतो की सगळेजण ते नाटक घरी घेऊन जातात, ते आयुष्य जगायचा प्रयत्न पण करतात. आणि याचे प्रयोग तुम्ही विचारल्याप्रमाणे म्हणजे अगदी बडोद्यापासून तर गोव्यापर्यंत
गोमंत विद्यानिकेतन मडगावमध्ये इथपर्यंत आम्ही प्रयोग केले. यासोबतच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या रिजनमध्ये म्हणजे विदर्भात केले, मराठवाड्यात यात प्रयोग केले, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात केले, कोकणात केले, सगळ्या वेगवेगळ्या रिजनमध्ये याचे प्रयोग झालेत. आणि मला असं वाटतं अजूनसुद्धा थोडं आणखी प्रयोग झाले असते, पण मधल्या कोरोनाच्या पिरियडमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे त्याचे प्रयोग मध्यंतरच्या काळात थांबले होते. जे आमचे प्रयोग जवळपास 60 ते 70 प्रयोग लागलेले होते, सलग प्रयोग, ते आम्हाला थांबवावे लागलेत. पण आता मधल्या काळामध्ये पुन्हा सुरू झालेत आणि त्याचे प्रयोग सुरू झालेले आहेत. आणि आता अनेक ठिकाणून मागणी पण आहे की आम्हाला अमृता प्रयोग पाहायचा आहे. आणि कारण एकदा पाहिल्यानंतर सुद्धा लोक पुन्हा मागणी करतात, म्हणून नाशिकला दुसरा प्रयोग ठेवावा लागला आहे. आणि हर्षद जी, हे जेवढे सगळे प्रयोग होतात ना, ही अमृता साहिर इंग्रोज हे कोणत्या कालखंडातले कॅरेक्टर्स आहेत? अमृताचा जन्म हा मुळात 1930च्या दशकातला आहे. साहिर पण त्याच काळात आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे तेव्हा तर एक अखंड भारत होता, नंतर भारताची फाळणी पण झाली आणि साहिर लुधियानवी, अमृता हे सगळे त्या काळात समकाळातलेच लोक होते आणि त्याच काळातला इम्रोज पण होता. तर ही स्वातंत्र्यपूर्व काळातली पण गोष्ट आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पुन्हा हे सगळे भारतात येतात, राहतात आणि मग त्याचं सगळं जीवन काय तर ते सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणून ही गोष्ट फक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीच नाही, तर त्यासोबत तो एकूण संपूर्ण काळ काय होता तो काळसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. कारण संदर्भ खूप वेगवेगळे आहेत आणि त्या काळातले संदर्भ, त्या काळातल्या हिंसा, त्या काळातलं वातावरण, मग भारतीय असेल, जागतिक असेल, हे सगळंच्या सगळं एका नाटकाच्या निमित्ताने येत असतं आणि ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणून जळगावातल्या लोकांना तर मी सांगेल की 25व्या प्रयोगाला आपण सगळेजण ते बघणार आहोत. अमृताची ज्येष्ठ भूमिका म्हणजे एक वयस्कर दाखवली असेल असं मी आता या सगळ्या याच्यातून समजतोय. जसे तुम्ही ती कशा पद्धतीने, म्हणजे तुम्हाला त्याच्यातला अनुभव कसा आलेला आणि तुम्ही त्याच्यामध्ये कसं त्या पत्रामध्ये उतरले आहात? अमृताचं ज्येष्ठ जे आहे ते म्हणजे हे कमी असला त्याचा टाईम पिरियड, तरी त्यातनं ती भरपूर काही सांगून जाते. सुरुवात ही ज्येष्ठ अमृतापासून सुरू होते आणि मग तिने जे जगली आहे तो सगळा भूतकाळ ही अमृता दाखवते आणि पुन्हा शेवटी शेवटच्या 5-10 मिनटासाठी पुन्हा मी येते आणि ते असं आहे, मधला पूर्ण काळ ही दाखवते. तर तो थोडा हे जरी असला तरी अमृता काय होती म्हणजे असं म्हणता येईल की सुरुवात तिने केली आणि शेवट केलेला आहे. मधलं पूर्ण तिचा जो पास्ट आहे तो ह्या अमृताने दाखवलेला आहे. अच्छा. आणि मग सोनाली, तुमची कशी भूमिका आहे त्याच्यामध्ये? तुमचा पण रोल आहे आणि प्रत्येक नाटकात आपण त्याच्यामध्ये आलेला. प्रॉब्लेम असा होता, सुरुवातीपासून ही ज्येष्ठ अमृताचा रोल करत होती. मध्ये काही काळात तिला अडचणी आल्या, त्यामुळे तिचा रोल मी करायला लागली. नंतरचे एपिसोड सगळे मी करायला लागली. सुरुवातीला हिने केलं, पण मग ज्येष्ठ अमृताचा रोल तोच मी म्हणजे सुरुवातीपासून जी वयस्कर अमृता होती ना, तो रोल मी केला. म्हणजे सुरुवातीचे 5 मिनिटाचा रोल तो माझा होता. त्यानंतर मग सगळी म्हणजे मी कथा सांगते माझी सगळी. ॲक्च्युली आमचं हिंदीत पण झालेलं आहे. म्हणजे काला घोडा फेस्टिवलला आमचं नाटक सिलेक्ट झालेलं होतं, तर तिथे हिंदुस्थानी भाषेमध्ये हिंदी एक आम्हाला तिथं करायचं होतं. मग हिंदी मी करते आणि मराठी आता सोनाली करते. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक गोष्ट काय की हे नाटक, मूळ मराठी नाटक शंभू पाटलांनी लिहिलं आहे, त्याचं हिंदुस्थानी भाषेत अनुवाद हा रवी मिश्रांनी केला आहे आणि तोच काला घोडा आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये अमृताचं सिलेक्शन झालं होतं आणि त्या ठिकाणी मग आपण तो हिंदुस्थानी भाषेत पण त्याचा प्रयोग केला आहे. तर एकूण मराठीसोबत हिंदी पण अशा याचे सध्या प्रयोग सुरू आहे. प्रतीक्षा, मला तुमच्याकडनं अशी माहिती मिळते की हे सगळं करत असताना एका वेळेला एखादा व्यक्ती 11 म्हणजे एकच जण 11 वेळा तो त्या स्टेजवरती येतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्या ठिकाणी करतो. अशा प्रकारचं सुद्धा याच्यामध्ये ते किती पात्र या पूर्ण प्रयोगामध्ये आहेत, याच्यामध्ये किती अंक आपण केलेले आहात आणि असा हा प्रयोग कशा पद्धतीने होऊ शकतो की जो एकच व्यक्ती 11 वेळा येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका या नाटकामध्ये करतो, असं पहिल्यांदाच घडत असेल. काय ही वैशिष्ट्यता? आमचे जे लेखक आहेत शंभू पाटील सर, खरं तर हे त्यांचं कौशल्य आणि हे त्यांचं खरं तर इट इज हिज ग्रेटनेस की ज्या पद्धतीचा सगळे कॅरेक्टर्स त्यांनी वाचली आहे, ज्या पद्धतीची त्यांनी ग्रास्प केली आहेत, ती लेखणीतनं त्यांनी आणली आणि ती स्टेजवर उभी करणं आणि ती अगदी विदिन अ सेकंड जेव्हा ते चेंज करतात स्वतःच्या त्या कॅरेक्टरला, तर अशी साधारण 10 पात्र पूर्ण ती त्यांनी साकारली आहेत आणि सगळी तिच्या आयुष्याच्या पूर्ण सिक्वेन्समधले असे वेगवेगळे पुरुष
आणि ज्यांचा एकमेकांची अर्थार्थी संबंध असेल नसेल तरीसुद्धा ते तितक्याच ताकदीने आणि तितक्याच अत्यंत ब्रिलियंटली सादर करणं हे त्यांचं क्रेडिट, आणि त्यांच्या लेखणीत ते आले असल्यामुळे त्यांच्या ॲक्टिंगमध्ये ते कन्व्हिक्शन पण आहे. सो तो एक मुद्दा मला असं वाटतं की हे 2 अंकी नाटक आहे आणि आपण त्यातनं ते सादर करतो. हे नाटक प्रेक्षकांच्या मनाचा अगदी ठाव घेणारं आणि त्यांना सगळ्या प्रकारच्या भावनांची एकाच वेळी अनुभूती देणारं आणि एक जसं भिडे म्हणाला की एक तरल अनुभव देणारं एक नाटक आहे, जे आम्ही आता 25वा प्रयोग करतो आहे. आणि सक्सेसफुली आम्हाला असं वाटतं की प्रेम, स्वातंत्र्य, व्यक्तिवाद या सगळ्याचं एकाच वेळी त्याची चर्चा करणारं, त्याचा धांडोळा घेणारं, त्याचा शोध घेणारं असं एक नाटक, जे आत्ताच्या काळातलं मला असं वाटतं तरुण मुलामुलींनी बघण्याचं नाटक आहे. कारण प्रेम म्हणून आपण जे समजतो खरं ते तीच आपली व्याख्या बरोबर आहे का हे एकदा चाचपडायची गरज आहे सध्या आपल्या पिढीला, मला असं वाटतं. कारण मी हर्षदा, आम्ही ज्या पिढीचं आता प्रतिनिधित्व करतो, मला असं वाटतं आपण कबीर सिंग आणि ॲनिमलसारख्या चित्रपटातनं ज्या पद्धतीचे अल्फा मेल मेंटॅलिटी बघत आलो आहे किंवा ज्या पद्धतीने त्याला प्रसिद्धी मिळते, त्याला लोक आवडून घेत आहेत, अशा परिस्थितीमध्ये प्रेम काय आहे इम्रोज सारख्या व्यक्तीला की एखादा पुरुषाला, खरं तर ज्याला आपण म्हणतो की पुरुष हे बाईच्या शरीरापलीकडे नाही जाऊ शकत, पण ही मर्यादा इम्रोजने कशी लांघली आणि त्याला ते कसं शक्य झालं हे समजून घेणं म्हणजे हे नाटक बघणं आणि अनुभवणं आहे. आणि मला असं वाटतं की हा प्रेमाचा त्रिकोण जरी असला तरी अत्यंत सुंदर पद्धतीची प्रेमाची उलगडणारी तरल कथा आहे. तर नक्कीच जळगावच्या प्रेक्षकांनी हा अनुभव आणि आम्हाला अजून प्रतिक्रिया द्यावी की कसं वाटते त्यांना हे नाटक. अशा तुझ्याकडून पुन्हा प्रयत्न जाणून घेईल की जसं हे निरपक्ष प्रेम व्यक्त करणारे नाटक आहेत, याच्यामध्ये आपण गायलं सुद्धा, एक गाणं सुद्धा म्हटलेलं आहे, तरी कशा पद्धतीची आपली भूमिकेमध्ये गाणं कशा पद्धतीचं चाललं? आम्हाला अमृताच्या साहित्याबद्दल माहिती होतं, तिच्या कवितांबद्दल माहिती होतं, पण साहिरची गाणी हा विषय जेव्हा नाटक आम्ही प्रॅक्टिस करत गेलो किंवा लेखक आमचे शंभू पाटील सर यांनी आम्हाला सांगितलं की साहिरची गाणी आहेत आणि आपण ती कशी घेऊ शकतो नाटकामध्ये. जसं की अमृताचं आम्ही कविता घेऊ शकलो, तर साहिरचं कसं घेता येईल याचा जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा त्याची गाणी समोर आली आणि मला गाता येतं हा अंग सरांनी ओळखून मग हळूहळू आम्ही त्यातली काही गाणी गाऊन घेतली आणि काही रेकॉर्डेड प्ले केली. माझा अनुभव खूप छान होता. मला गाण्यात थोडंसं कॉन्शियस वाटायचं, पण जेव्हा साहिरची गाणी गायला लागली तेव्हा छान वाटतं. पण एखाद्या नाटकामध्ये कसं गाणं वगैरे असेल ना तर ते बॅक व्हॉइसने चालू असतं आणि मग त्याच्यावरती ॲक्ट केली जाते. परंतु आपल्या नाटकामध्ये आपण स्वतः अभिनय करता करता गाणं स्वतः म्हणतात आहात, ही कसं शक्य आहे? मला पण कॉन्फिडन्स नव्हता की मी अशी लाईव्ह गाऊ शकेल की नाही, पण मी ह्या नाटकाचा या सगळ्या पात्रांचा जेव्हा हळूहळू भाग होत गेली तेव्हा मला ते खूप सहज जमायला लागलं. आणि को ॲक्टर्स, दिग्दर्शक या सगळ्यांची जी माझ्याकडून माझ्यावरचा जो विश्वास होता तो मला इथपर्यंत घेऊन म्हणजे याच्यावरनं सांगते की हे जो गाण्याचा सिक्वेन्स आहे किंवा साहिरची गाणी आहे, हा जो साहिरचा पट या नाटकात उलगडतो तो जवळजवळ 30 मिनिटाचा आहे आणि 30 मिनिटं एकाच ठिकाणी स्थिर असतात अमृता आणि सर, तरी लोकांना ते जाणवत नाही. हा त्याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट आहे गाण्यांचा, साहिरच्या आणि त्याच्या काव्याचा. तर ते 30 मिनिटं एकाच ठिकाणी बसलेले आहेत, कुठलीही हालचाल नाही, फक्त त्याची गाणी चालली, यांचं संभाषण चाललेलं आहे, पण तरी कुठेही असं जाणवत नाही की ते एका ठिकाणी बसलेले आहेत. 25वा प्रयोग हा जळगावमध्ये आपण करतो, तर या प्रयोगाचं वैशिष्ट्य काय असेल आणि आपण कशा पद्धतीने आवाहन या आपल्या साऱ्या दर्शकांना, नाट्यप्रेमींना कशा पद्धतीने करा? म्हणजे आपण ज्या भागात जळगावात आहोत तर इथे स्पर्धेसाठी नाटक तयार केलं जातं आणि फार फार तर 1-2 प्रयोगाच्या पलीकडे होत नाही. पण परिवर्तने मात्र त्याचे प्रयोग, ज्या गोष्टी निर्माण केल्या, कलाकृती निर्माण केल्या, त्यांचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर आणि राज्याबाहेरसुद्धा आम्ही करत आहोत. आनंद या गोष्टीचा आहे की त्याच शृंखलेमध्ये आता अमृता साहिर इंग्रोजचे पण प्रयोग होत आहेत आणि 25वा प्रयोग म्हणजे आम्हा सगळ्या संस्था म्हणून असेल, कलावंत म्हणून असेल, 25वा प्रयोग हा एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत. गोष्ट अशी की या 25व्या प्रयोगाचे आपल्याच गावात होतो आहे,
तर सगळ्या चांगल्या कलावंतांनी प्रेक्षकांनी ते नक्की बघावं असं मला वाटतं. खरं तर हा परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेअंतर्गत हा प्रयोग होतोय, खास त्यांच्यासाठी होतोय. त्यासाठी अनेक महत्त्वाचे लोक तर आम्ही आमंत्रित करत आहोतच, ते पण येणार आहेत. आपण सगळेजण लोकशाही परिवाराने पण यावं हे मी आवाहन करतो. आणि यासोबतच एक वेगळ्या प्रकारचं नाटक जे वर्तमान काळात पण आहे, भूतकाळात पण आहे आणि भूतकाळात पण आपल्याला घेऊन जातं. अशा तिघं काळांमध्ये घेऊन जाणारं हे नाटक आहे. पण नुसतं तेवढंच नाही, तर माणूस म्हणून ही माणसं किती थोर होती आणि ते माणूस पण आपण आपल्यात कसं आणता येईल हे सांगणारं पण नाटक आहे. त्याच पद्धतीने आपण फक्त शब्द वापरतो, स्वातंत्र्य आणि प्रेम हे शब्द वापरतो. या शब्दाचा अर्थच काय, तर त्याग आहे, समर्पण आहे, सॅक्रिफाईस आहे. तर हे सगळं समजून घ्यायचं असेल तर परिवर्तन निर्मित अमृता साहिर इम्रोज हे नाटक येत्या 27 एप्रिलला रात्री 8 वाजता संभाजीराजे नाट्यगृहात हा प्रयोग सादर होणार आहे. आणि या प्रयोगासाठी मी आपल्या सगळ्यांना आमंत्रित करतो. आपण हा प्रयोग नक्की बघा आणि यासोबतच त्याच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला कळवा अशी एक मी विनंती करीन. आणि लोकशाही परिवाराला मी विशेष धन्यवाद देईन की आपल्यामुळे आम्हाला इतकी छान चर्चा करता आली. आणि नेमकं एक नाटकाची पुन्हा प्रोसेस काय असते ना, तिची उजळणी आमच्या मनात पण झाली. कारण चर्चेच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी येत असतात आणि ही संधी लोकशाही परिवाराने आणि आम्हाला राजेश यावलकर सरांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानीन आणि आपल्या सगळ्यांना मी आमंत्रित करेन की आपण हे नाटक नक्की बघायला या. जयश्रीजी, आत्ता हर्षंजींनी सांगितलं की हे नाटक बघायला जरूर या, हे नाटक बघितलंच पाहिजे. आणि हे नाटकातून काय मिळणार आहे, भविष्याचा वेधही मिळणार आहे, भूतकाळातही जाणार आहोत आणि प्रेम खरं कसं असतं हेही समजणार आहे. परंतु या नाटकाची जी मध्यभूमिका आहे ही सगळी आपली आहे, अमृताची आहे. तर अमृता म्हणून आणि ह्या अमृता साहिल इमरोज हे नाटक का बघायला यावं हे तुम्ही आमच्या दर्शकांना कसं सांगा? मी दर्शकांना सांगेन की अमृता साहिर इमरोज हे नाटक एका निरपेक्ष प्रेमाची कहाणी आहे. हे प्रेम आणि स्वातंत्र्य, प्रेमात म्हणजे तुम्ही ज्याच्यावर प्रेम करतात तर ते तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देतं, हे तुम्हाला यातनं बघायला मिळेल. ह्या तिघं व्यक्ती अमृता साहिर इमरोज या अतिशय थोर व्यक्ती होत्यात आणि त्यांनी एकमेकांवर अतिशय निरपेक्ष प्रेम केलेलं होतं. आणि ह्या तिघी व्यक्ती माणूस म्हणून त्या किती थोर होतात हे आपल्याला त्यांच्या हे नाटक पाहिल्यावर कळतं. खरं प्रेम म्हणजे काय आणि प्रेम हे कसं व्यक्त करावं आणि ते व्यक्त करत असताना ते नाटकाच्या स्वरूपामध्ये एखाद्या मागचा इतिहास समोर घेऊन त्याचं लिखाण करून ते नाटक जळगावमध्ये निर्मित व्हावं आणि त्या नाटकाचे 25वा प्रयोगसुद्धा जळगावमध्ये होतो आहे. ह्या नाटक मात्र आपण जरूर बघितलं पाहिजे असं आवाहन या परिवर्तनच्या ग्रुपने केलं आहे. लोकशाही परिवारातर्फे मी देखील आपल्या सगळ्यांना आवाहन करेल की आपण अमृता साहिर इमरोज हे नाटक आपण जरूर बघितलं पाहिजे. या नाटकाचा सुरुवात आणि नाटकाचा शेवट हे तितकंच उत्कंठावर्धक राहणार आहे, तितकंच आकर्षक पद्धतीने याची सगळी रचना केलेली आहे. हे तिघं खरोखर एकमेकांना एका वेळेला भेटतात का, हे तिघं एकमेकांना भेटत नसतील किंवा असतील तर ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचं पूर्ण आयुष्य कशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे हे सगळ्याची उकल या नाटकातून होणार आहे. मी साऱ्या दर्शकांच्या वतीने परिवर्तनच्या या सगळ्या समूहाचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल. मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार.